गेलो तर आजकाल ते असं मशीन लावलेली असते पोलिसांनी. आपलं काय करावं लागतं? चौकटीतून जावं लागतं, चौकट जावं लागतं. हा, काय करतात त्यांच्या बॉडीचं स्कॅनिंग होते. हा, का बरं करतात? का त्यांच्या शस्त्र बिस्त्र काय आहे का नाही? जेव्हा पूर्ण चेक केलं की आपल्याला काय म्हणतात, तुम्ही जाऊ शकता. आपण साधना करायला बसलो ना तर आपल्या तिथे स्कॅनिंग असतं. पोरग तर घेऊन नाही बसली, पोरगी तर नाही घेऊन बसली, कुकरच्या शिट्ट्या तर नाही, हा संसार माया तर नाही घेऊन बसली, मी स्कॅनिंग केली का कुकरची शिट्टीच लावून बसली. जाऊ दे 10 मिनिटं बसते, 3 शिट्ट्या झाली की उठून आणि काय गेलोच काय कुकर उडेल ना, शिट्ट्या वेगळ्याच वाटते. स्कॅनिंग होती म्हणून काय होतं, जशी स्कॅनिंग होती ना, स्कॅनिंग होईपर्यंत आपण काय करतो, उठा आता झालं तर साफ. अहो स्कॅनिंग चालू आहे, ती तुम्हाला तपासणं चाललेलं आहे. बाबा हे संसार घेऊन बसलेत का विचार घेऊन बसलेले, शब्द रूप रस गंध स्पर्श. तुमची जसं पर्स पण चेक करतात, आपल्या इथं पण चेक करतात, सगळे करतात का नाही? मग देवाला तुमचं मन पण चेक करावं लागतं, तुमची बुद्धी पण चेक करायला लागते. बाबा बुद्धीमध्ये खरंच माझ्यावर विश्वास आहे का, निराकारवाद. विवेक पण विचारतो की बाबा खरंच आहे ना सत्य असत्याचं ज्ञान. विवेक म्हणजे सद्गुरू. बाबा यांच्याकडे सद्गुरू आहे का, म्हणजे सत्य आहे का, हे स्कॅनिंग करतात. मन काय करतं, संसाराचं आहे, मनाची स्कॅनिंग केली जाते. बाबा हा मन संसाराचा राडा घेऊन बसलाय, बुद्धीचा विषय आहे का, निश्चय आहे का. आता इथं काय होतं, आमची पहिली स्कॅनिंग जसं पर्स खोलायला घेतलं की त्याला किती कप्पे असतात. बुद्धी एकच आली, निश्चय म्हणजे एक छोटा पर्स, एका चेन मध्ये सगळं, ती बुद्धी झाली. आणि विवेक म्हणजे पर्सच नाही, डायरेक्ट चालले तर रुमाल मध्ये गाठ बांधून चालले. काय झालं की गाठ नाही बांधली, फक्त रुमालमध्ये पैसे गुंडाळले, नाशी घडी घालून ठेवून टाकले. याच्यात काय आलं, काही प्रकार नाही. पण एक चेन्स आहे म्हणजे बुद्धी आहे, आणि पर्स म्हणजे कितीतरी कप्प्यात आले. वेळ लागणार ना प्रत्येक कप्पे चेक करायला. तसं बघून म्हणतो मुलीचा कप्पा, आपले कप्पे, माहेरचा कप्पा, सासरचा कप्पा, आले गेल्यांचा कप्पा, जरा स्कॅनिंगला वेळ लागतो. ती स्कॅनिंग होता आहे ना, उठली बा आणि परत मला काय करायचं, साधनाच होत नाही. तुम्ही बसताच वेळी तर सगळ्यासमोर स्कॅनिंग होती का, गपचूप होती. तुम्ही असे स्कॅनिंग सगळ्यासमोर करायला होणार तर आहे का. घराची सगळी जागे म्हणजे काय, म्हणजे डोळे बंद करून काय काय तासे वाजतात. आता त्याचा काय विषय, जीव त्यातून गेला. पहिले असे बसतात, असे बसले, असे बसता काय काय असे बसता एखादा मासा घालावा आतमध्ये, तो आज जाऊन फिरून लाळ खाऊन तेवढं. हे तर कळू द्या ना. बसले नाही, बसले की उठायची घाई आणि परत म्हणायचं काय करायचं, खूप बसायला बघते परत साधनाच होत नाही. तुमची साधना चुकीची. मी ब्रह्ममुहूर्त सांगते ना, मी ब्रह्ममुहूर्त सांगते. पण ब्रह्ममुहूर्त म्हणजे असं नाही की तुम्हाला 4ला उठलंच पाहिजे. 4 ते 6 मध्ये तुम्ही जशा सोयीनुसार तुम्हाला ती शक्ती उठवल ना, त्यावेळेस उठा. त्यावेळेस भाव, देवाचा भाग म्हणतो ना, भाग जसं देवाचा भाग, जसं 16 सोमवार केले जातात ते देवाचे भाग काढले जातात ना, तसं परमेश्वराचा भाग ही प्रकृती आहे, ही अर्पण करून टाका. सगळं जे तुमच्याकडे आहे ते सगळं तिला अर्पण करून टाका. तिचा भाग जर प्रकृतीला मिळाला, प्रकृती मनातूनच घेत असते. प्रकृतीचा भाव कोण घेतो, मन घेतो. जेव्हा तुम्ही प्रकृती सगळी मनाला भाव अर्पण केला तर साधना करायला विलंब कसं काय लागणार. अहो साधना करायची सुद्धा वेळ येत नाही, कारण काय, तिच्याशिवाय काय सत्यच नाही. जिथं जायचं ना तिथे नामस्मरण पण नाही होत. मी आहे पण तुम्हाला सांगते. मग तुम्ही म्हणाल माऊली मग हे साधना का, ही साधना म्हणजे साधून घ्या.